हॅलो, गुड मॉर्निंग. हे ते ठिकाण होतं जिथे ना आम्ही रात्री स्टे केलेला होता आणि इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता. इतकं जास्त सुंदर होतं ना आणि इथून ना अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती बीच होता. इथे जर तुम्ही उभा राहिलात ना तर समुद्राच्या पूर्ण लाटांचा आवाज तुम्हाला ऐकू येत होता. फ्रंट साईडला ना त्यांचं कॅन्टीन होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं रिसेप्शन. मागच्या साईडला छोटे छोटे विलाज होते आणि काही रूम्समधून ना तुम्ही समुद्राचा व्ह्यूसुद्धा पाहू शकत होता. पण आम्ही लेट पोहोचल्यामुळे आम्हाला बॅक साईडच्या रूम मिळाल्या, पण रूम खरंच खूप छान होत्या. सकाळी ना आम्ही सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर निघालो. आता पहिल्यांदा आम्ही जाणार होतो कुणकेश्वर मंदिरात आणि त्याच्यानंतर आम्ही बीचला जाणार होतो. आता मंदिराला जातानाचा जो व्ह्यू होता ना तो तुम्ही पहा, इतका सुंदर ना. म्हणजे बीचच्या साईडलाच हे मंदिर होतं आणि तिथून ना पूर्ण बीच असा दिसत होता आणि प्रथाचं तर फक्त तिकडेच लक्ष होतं की मम्मा बीच कधी जायचं आहे आपण बीचवरती. मंदिरात जाऊन पोहोचलो, देवाचं खूप छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर ना मंदिरातून हा जो व्ह्यू दिसत होता ना तो पहिल्यांदा आम्ही एन्जॉय करून घेतला आणि त्यानंतर जाऊन पोहोचलो बीचवरती. आता प्रथा तर एवढी जास्त एक्सायटेड होती ना की कधी पाण्यामध्ये भिजेल ना असं तिला झालं होतं, पण लाटासुद्धा ना खूप जोराच्या येत होत्या आणि तिला भीती तर वाटत होती पण भिजायचं पण होतं. मनसोक्त एन्जॉय तिने केला. मागच्या वेळी जेव्हा गोव्याला गेलो होतो ना ती तेव्हापासून तिच्या पप्पांना बोलायची की पप्पा मला पुन्हा एकदा बीचवरती घेऊन चला आणि ती इच्छा ना तिची पूर्ण झाली होती आणि खरंच तिने ना इतका जास्त एन्जॉय केला. खूप सारे व्हिडिओज फोटोज वगैरे आम्ही काढले आणि या दोघींचं इतकं छान खेळायचं चालू होतं ना की त्यांना बीचवरून ना परत रिटर्न जाण्याचं मनच नव्हतं. पण फायनली ना बीचवरून आम्ही निघालो, चेंज वगैरे केलं आणि यांचं ना गाडीमध्ये असं छान चिप्स वगैरे खायचं चालू होतं आणि जाताना ना कुणकेश्वर सोडताना इतका छान असा व्ह्यू होता ना तो आम्ही छान असा एन्जॉय करून घेतला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.